पोलीस स्टेशन पाटोदा येथे आज सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी पोलीस उन्नती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं भामेश्वर विद्यालय पाटोदा येथील विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यास भेट देण्याची आणि प्रत्यक्ष पोलीस कामकाज समजून घेण्याची संधी देण्यात आली। या उपक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची रचना, दैनंदिन कामकाज, कायदा आणि सुव्यवस्था राखताना घ्यावी लागणारी काळजी तसेच विविध परिस्थितीमध्ये पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या साधनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। पोलीस निरीक्षक श्री विनोद घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान भाबड आणि पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांकडील शस्त्रे, लाठी, ढाल, सुरक्षा साधने तसेच पोलीस कर्तव्यांचं महत्त्व समजावून सांगितलं। यावेळी महिला पोलीस हवालदार राणी मेंगडे यांनी बिनतारी संदेश वायरलेस प्रणाली कशी कार्य करते, आपत्कालीन परिस्थितीत तिचा कसा उपयोग होतो याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली। तसेच पोलीस हवालदार एकनाथ कावळे यांनी बेकायदेशीर जमाव नियंत्रणासाठी ढाल कशी वापरली जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली। या कार्यक्रमास पोलीस हवालदार शिवप्रकाश तावले, सचिन कोळेकर, रियाज पठाण आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रात्यक्षिकांमुळे पोलीस सेवेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली। समाजातील शिस्त, कायद्याचं पालन आणि पोलीस नागरिक सहकार्याचं महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कार्याबाबत प्रश्न विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली। पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे शिक्षक आणि पालकांकडून कौतुक करण्यात आले। IB न्यूजसाठी संपादक इद्रिस चौस, पाटोदा। हात जर खोलून फेकला लांबपर्यंत तर तो लोकांमध्ये जाऊन ते लोक आक्रमक आहेत, तिथे जाऊन ब्लास्ट होतो, आवाज येतो, आवाजाने लोक घाबरून पळून जातात। हा एक अश्रुधूर हात फेकल्याच्या नंतर त्याच्यातून जो गॅस बाहेर येतो त्याची डोळ्याला जळजळ होते आणि यांना असे झाल्याने लोक पावतात। आता दुसरं मुलं जे आता छोटे शाळेत आहेत ते असे पोलीस स्टेशनमध्ये आमच्या जागेवर येणार, बरोबर बरोबर आहे का? आता तुम्हाला जे पोलीस शस्त्र वापरतात काम करताना त्याची माहिती द्यायची। पोलिसाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? काही नाही। पोलिसाकडे जे काही जबाबदारी आता त्यातली पहिली जबाबदारी की समाजामध्ये शांतता नांदली पाहिजे, कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे। आपला जो देश आहे घटनेच्या आधारावर चालतो, कायद्याने चालतो, त्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे। जो कोणी कायदा तोडतो, समजा चोरी करणं कायद्याने गुन्हा आहे, जो कोणी चोरी करेल त्याला पकडणं, त्याला कोर्टाकडून कशी शिक्षा होईल तशी पुरावा गोळा करणं आणि कोर्टासमोर कागदपत्र देणे हे काम आहे, बरोबर। तसंच समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे, जे प्रशासनाला ताकदीच्या जीवावर आव्हान करणारे अशा लोकांचा बंदोबस्त करण्याची वेळ येते तेव्हा हे शस्त्र उपयोगी पडतात, बरोबर। आता तुम्हाला एक एक करून शस्त्राची माहिती देतो।